अमरावती जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी नुकताच शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या। यावेळी त्यांच्यासह उभाठाचे उपमहानगर प्रमुख व नगरसेवक सुनील राऊत, उभाठा गटाचे बडनेरा युवा सेना जिल्हा प्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हा प्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी सन्माननीय एकनाथराव शिंदे बोलताना एनडीएच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा मुख्य नेता ह्या नात्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एकनाथराव शिंदे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना सदिच्छा दिल्या। काँग्रेस काळातील घोटाळ्यांनी बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले। 2014 पूर्वी 11व्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने नुकतीच 4थ्या क्रमांकावर झेप घेतली। लवकरच भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल। मोदीजींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे कौतुकाचे उद्गार देखील ह्यावेळी सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी काढले। 2014 साली नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली। त्यापूर्वी देशात काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका सुरू होती। सारा घोटाळा, कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळ्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती। मात्र मागील 11 वर्षात मोदीजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही वस्तुस्थिती आहे। या काळात मोदीजींनी भारताला विश्वगुरू करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे एकनाथराव शिंदे यांनी ह्या प्रसंगी नमूद केले। भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे यान उतरवण्याची किमया करून दाखवली। आता मंगळावर जाण्याची आपली तयारी सुरू आहे। एकीकडे विकास तर दुसरीकडे अवकाश तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी करून भारताची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचे मत यावेळी शिवसेना पक्ष नेते प्रमुख सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार दीपक केसरकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेत्या कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।